प्रसिद्ध उद्योजक कल्लाप्पा सुतार कर्तृत्व भरारी पुरस्काराने सन्मानित। शिवलीला सांस्कृतिक कला मंच सांगली यांच्या वतीने कैलासवासी तुकाराम खंडू गरड स्मृती कर्तृत्व भरारी पुरस्कार देऊन प्रसिद्ध उद्योजक कल्लाप्पा सुतार यांना सन्मानित करण्यात आले। शिवलीला महाराष्ट्रीय लोककला महोत्सव भावे नाट्य मंदिर सांगली येथे नुकताच संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध उद्योजक कल्लाप्पा सुतार यांनी मालती डेव्हलपर्सचे चेअरमन रमाकांत घोडके यांच्या हस्ते कर्तृत्व भरारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योजक मनोहरभाई सारडा, रमाकांत घोडके, धनेश खोत, शंकरराव पोद्दार, सुधाकर नार्वेकर, मंजरी दांडेकर, सौ कलावती पवार, सौ संगीता गरड आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन शिवलीला सांस्कृतिक कला मंचचे संस्थापक सुरेश गरड यांनी केले, तर सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। 2 मिनिटांमध्ये प्रास्ताविक सादर करायचे। लोककला जपली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जणू हट्टच धरलाय असे सुरेश गरड सर। शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने गेली 20 वर्ष हा असाच लोककला महोत्सव संपन्न होतोय। आज आपण बघतोय सांगलीच्या राजमती नेमिनाथ ग्राउंडवर सुद्धा लोककलेचे कार्यक्रम सुरू आहेत, पण त्या ठिकाणी तो शासनाचा कार्यक्रम आहे। कलाकार म्हणून जी तळमळ आहे ती आपण असल्या या ज्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हा महोत्सव संपन्न होत असतो। आणि खास करून इथे उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आणि आपण ज्यांनी या कार्यक्रमाला शोभा येण्याकरता आणि आशीर्वाद देण्याकरता आपण आलेले सर्वजण, हा कार्यक्रमाच्या वेळेला बोलण्यात आता वेळ घालवण्यात मजा नाही आहे। कारण काय की आपल्याला पुढचे कार्यक्रम सगळे बघायचे आहेत, बोलण्यासारखं खूप काही असते कलेवर। परंतु सुरेश गरड आणि त्याची ती संपूर्ण टीम याला मी धन्यवाद देतो, कारण हा कार्यक्रम सोपा साधा नाही, ह्याला प्रचंड मेहनत आहे आणि ह्या मेहनतीचं त्याला श्रेय आपण सर्वांनी मिळून कायम दिलं पाहिजे। तन मन आणि धन ह्या तिन्ही बाजू